असली तुमच्यासाठी खास मान्यवर कक्ष असा प्रेक्षागृह या जागेचा आपण सगळ्यांनी वापर करूचो। मधु प्रो लिंक आणि अजिंक्य 11 दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी। सामन्याची सुरुवात मधु प्रो लिंक संघाची सलामीची जोडी 6 षटकांचा सामनो। पहिले 2 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले। पहिल्या ओव्हरीत फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतले आणि त्यातलो एक खेळाडू लॉंग ऑन वर एक डीप मिड विकेट थोडस स्क्वेअर आणि पहिलो चेंडू पहिल्या चेंडूवर स्विच केलो। चेंडूच्या खाली फिल्डर तर होतो सुरक्षित क्षेत्रात चेंडू पडलो। ही सलामीची जोडी सायकर यांच्या दिशेन सायकर यांच्या दिशेने होतो अल्ताफ। नॉन सायकर एंडवर होतो हुजेर आणि पहिल्या चेंडूवर अल्ताफचो प्रयत्न रिव्हर्स पुलचो एकेरी धावेनीची स्ट्राइक रोटेट बॉलिंग मार्कवर जयेश लेफ्ट हँड राउंड विकेट जयेशचो चेंडू थोडसो ओव्हर पिच आणि त्याच्यावर अपीश ड्राईव्ह। पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आखांड्या पार ऑक्सिजन मास्टर्स चौकार। आजच्या दिवसातलो तिसरा सामना असा पहिल्या मॅच मध्ये महादेव 11 संघान विजयश्री प्राप्त केली पनवेल इंडिया बुल्स संघाचा पराभव करून। दुसऱ्या सामन्यात स्वप्नवत विजय 73 धावांचा पाठलाग रोहित खरातच्या 50च्या जोरावर वेदांत 11 संघान केलो। त्या मॅच मध्ये जो खेळाडू धावबाद झालो चुकीच्या कॉलवर त्या खेळाडून पुढचा सामना गाजवलो। 56 धावांचा बचाव करताना एक मॅन ऑफ द मॅच मिळवणारा संदीप यादव। 3 दर्जेदार सामन्यांच्या समाप्तीनंतर अजून एक दर्जेदार लढत तुमच्या समोर। फॉलिंग पुल डीप फाईन लेगच्या दिशेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडूवर मिळवलेला नियंत्रण बॉलरच्या दिशेने येणारो थ्रो पण तो पर्यात 2 रन्साचा वेळ होतो आणि या वेळाचा सदुपयोग केलो गेलो। या 2 रन्सांची धावसंख्येत झालेलो बदल 7 ही धावसंख्या। पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर जयेश बॉलिंग मार्कवर आणि सलामीची जोडी मैदानावर हुजेर आणि अल्ताफ 7 धावा बिनबाद। परत एकदा हुजेर यावेळी एक ताकदवान फॉलिंग स्वीप डीप फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेग या 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडूचा प्रवास सीमारेषा पार ऑक्सिजन मास्टर्स चौकार आणि या चौकारांची धावसंख्या सुद्धा डबल फिगर्सवर। चेंडू मध्ये काहीच कमी नाही होता। चेंडू खूप सुंदर होतो बॉलिंग मार्कवर जयेशला आपण बघतो पण त्या जयेशच्या एका चांगल्या चेंडूवर एक चांगलो फटको। यापूर्वीच्या चेंडूवर फॉलिंग स्वीप थोडंसं अयशस्वी पण यावेळी टिपिकल पप्पू तोडकर स्टाईल मैदानावर असरदार। ज्या पप्पू तोडकर सरांनी मागच्याच महिन्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली त्या पप्पू तोडकर यांची आठवण करून देणारे हे 2 फॉलिंग स्वीप हुजेर कडसून। हुजेर नावात जरी याच्या हुजेर असला तरी समोरच्या गोलंदाजाक मुजरो करूक भाग पाडणारी ही चौफेर फटकेबाजी। आतापर्यंत 3 बॉल मध्ये 2 चौकार एक दुहेरी धावेचा फटको वैयक्तिक 10 आणि सांघिक 11 रन्सावर हुजेर। जे पहिले 2 फटके फॉलिंग स्वीपचे यशस्वी यावेळी मात्र रिव्हर्स फॉलिंग स्वीपचा सफल प्रयत्न। चेंडू डॉट रवलो निर्धाव चेंडू या इनिंग मधलो या सामन्यामधलो हे पहिलो डॉट बॉल 11 धावा बिनबाद। जयेशो शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडूवर परत एकदा रिव्हर्स स्वीप यावेळी यशस्वी पण काय झाला सायकर यांच्या दिशेन एक धाव चोरण्याच्या नादात अल्ताफ धावबाद होऊन तंबूच्या दिशेन। ही मोठी विकेट प्राइज विकेट एक ताकदवान फटको होतो रिव्हर्स स्वीपचो पॉइंटच्या दिशेन क्षेत्ररक्षण दर्जेदार। पहिल्या प्रयत्नात अडवलेलो चेंडू विकेट किपरच्या दिशेन थ्रो आणि एक आत्मघाती प्रयत्न थोडंसं अंगलट इलेलो सलामीवीर अल्ताफ वैयक्तिक 1 आणि सांघिक 11 रन्सावर तंबूच्या दिशेन सिंगल नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। यानंतर होणारा सामना मयूर स्पोर्ट अलिबाग विरुद्ध उमेश 11 खार। दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असलेली नाणेफेकीसाठी तुम्ही सज्ज रवाचा। उमेश 11 खार आणि मयूर स्पोर्ट अलिबाग बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस। दोन्ही कॅप्टनसाठी ही सूचना असा उमेश 11 खार आणि मयूर स्पोर्ट अलिबाग। यानंतर होणारा सामना इनिंग्स ब्रेक मध्ये या सामन्याची होतेली नाणेफेक तुम्ही सज्ज रवाचा। दोन्ही कॅप्टन मयूर स्पोर्ट अलिबाग आणि उमेश 11 खार जाऊया मैदानावर।
पहिल्या ओव्हरमध्ये बरेच नाट्यमय घटना, 2 फॉलिंग स्वीपचे चौकार, 1 फॉलिंग रिव्हर्स स्वीप अडकलो फिल्डरच्या हातात, त्यानंतर अल्ताफच्या विकेटचा पतन. पहिल्या ओव्हरीत संमिश्र यश, टॉस जिंकून फिल्डिंग घेणाऱ्या अजिंक्य 11 संघासाठी मधु प्रोलिंग संघ. मधु प्रोलिंग आमचे मित्र मधु वालावलकर आणि प्रोलिंग या युट्यूब चॅनलचे मालक विपुल पंडुलकर यांचा संघ मधु प्रोलिंग. पहिली फलंदाजी करताना ही सलामीची जोडी. अल्ताफ बाद झालो, पण सध्या मैदानावर हुजेर आणि त्याच्यासोबत नानू. बॉलिंग मार्कवर रोहित यादव, इस्माइल युसुफ कॉलेजचो एक अष्टपैलू खेळाडू बॉलिंग मार्कवर आपल्या घरच्या मैदानावर. कोलवा टप्प्याचा चेंडू, मनगटी ऑन ड्राईव्ह, हवाई फायर, मिड विकेटच्या कपडावरसून पंचांचो इशारो. पहिल्या चेंडू नंतर चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स ओव्हर द रोप. ऑक्सिजन मास्टर्स चौकार. हुजेर मैदानावर एक अष्टपैलू दर्जेदार कामगिरी आतापर्यंत. एकेरी दुहेरी धावांबरोबरच सलग 3 चौकारांची आतषबाजी हुजेरच्या बॅटमधून. एक चुकलेलो फटको, त्याच्यावर चुकलेलो कॉल, झालेलो रनआउट, पण रनआउट झालेल्या खेळाडूची म्हणजे अल्ताफच्या वाट्याचे आणि आपले रन सुद्धा करण्याची जबाबदारी. एक सुंदर स्वीप, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर असणारा चेंडू अक्षरशः खेचून काढलो, ओढून काढलो. प्रतिस्पर्धी संघाच्या नरड्याच्या आतमध्ये हात घालून पोटात गेलेलो घास बाहेर काढलेलो हे स्वीपचं फटकवतो. आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं रोहित खरात प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडातलो घास ओढून बाहेर काढणं म्हणजे काय असतं. 2 ओव्हरीत 39 धावांची गरज असताना 2 बॉल शिल्लक ठेवून रोहितने सामनो समाप्त केलो. आपल्या संघासाठी यावेळी रिव्हर्स स्वीप, डीप बॅकवर्ड दरम्यानच्या दिशेन. बघता बघता चेंडू सीमारेषा पार, ऑक्सिजन मास्टर्स चौकार. आतापर्यंतची जर कामगिरी बघितली तर हुजेर 1 मॅन आर्मी मैदानावर पहिली फलंदाजी करताना मधु प्रोलिंग संघ आणि धावसंख्या 21 धावा, 9 चेंडूंची आतापर्यंत समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये जयेशने खर्च केले 11 रन. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 10 रन्सांचा खर्च. रोहित यादव बॉलिंग मार्कवर कॉलेज एंड कडून आपल्या घरच्या मैदानावर, आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर त्या मैदानावर रोहितचा जास्त सराव चलता. तो रोहित बॉलिंग मार्कवर यावेळी अजून एक फॉलिंग स्वीप डीप फाईन लेगच्या दिशेन. हुजेर आज येताना काहीतरी ठरवून नेलेलो असा, ज्याप्रमाणे पप्पू तोडकर या फॉलिंग स्वीप साठी संपूर्ण जगभर ओळखले जातात, अगदी तसाच पप्पू तोडकर यांना आदर्श मानून हुजेर मैदानावर एकामागोमाग एक चौकारांची आतषबाजी. अजून एक चौकार, धावसंख्या पाव शतकावर 25 रन्सावर. हुजेर आणि नानू ही जोडी मैदानावर. पहिली विकेट थोडीशी स्वस्तात गेली तरी पण गेलेल्या विकेटची जास्त फिकीर न करता जा काय समोर मांडला त्या वर्तमान काळात एक नवीन भविष्यकाळ लिहिण्याच्या इराद्यान मैदानावर या 2 खेळाडूंचा संघर्ष जारी. एक सिंगल एकेरी धावेनिशी धावसंख्या 26. दुसऱ्या ओव्हरीची समाप्ती करणारा शेवटचा चेंडू. रोहित यादव कॉलेज एंड कडून बॉलिंग मार्कवर. 6 षटकांचे हे सामने. पहिले 2 ओव्हरी मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिल्या ओव्हरीत 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन डीप मध्ये, दुसऱ्या ओव्हरीत 3 खेळाडू सर्कलच्या पैलाडी. सुंदर चेंडू, आवाज तर इलेलो, नेमका आवाज कसलो होतो. थोडीशी निराशा बॉलर कडून, थोडीशी निराशा खेळाडूंकडून. कदाचित बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त. 2 ओव्हरींची खेळ समाप्त झाल्यानंतर 7.5 धावांची पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावाची सरासरी राखत 26 धावा पहिल्या ओव्हरीमध्ये खर्च केले. जयेशने 11 रन आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहित यादवने खर्च केले 15 रन. 26 धावा. मधु प्रोलिंग संघ मैदानावर. टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग. कालच्या दिवसाचा विचार केलो तर 85 ह्यो हायएस्ट स्कोर 6 षटकांच्या सामन्यांमध्ये जो स्कोर उभो केलेलो पोलीस 11 संघांच्या संघान अंतिम फेरीत प्रवेश करणारो पहिलो संघ ह्यो बहुमान आपल्या नावे केलो. तो पोलीस संघ त्या संघाचा हायएस्ट स्कोर संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सगळ्या 10 सामन्यांचा विचार केलो तर 26. सध्या स्कोर धावफलक 26. 13 धावांची सरासरी आणि बॉलिंग मार्कवर परत एकदा जयेश. डावखुऱ्या हाताची गोलंदाजी. वैयक्तिक दुसऱ्या सांघिक तिसऱ्या षटकात पॅव्हलिन एंड कडून जयेश. स्ट्रायकर एंडच्या दिशेन हुजेर आणि नॉन स्ट्रायकर एंडवर नानू.
26 ही धाव संख्या सन्मान देणारो फटको 1 रन अगदी सहज पूर्ण झालो कव्हर क्षेत्रामध्ये। पहिल्याच ओव्हर मध्ये बऱ्यापैकी प्रहार केले हुजेरने जयेशच्या बॉलिंग मार्कवर, पण यावेळी जयेश एक सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने उरलेला काम नानूकडे सुपूर्द केल्यानंतर हुजेरला सुद्धा माहिती असा 6 ओव्हरी आपल्याकडे असत, प्रत्येक बॉलवर मोठ्या प्रहाराची गरज नाही, असा एकेरी दुहेरी रन सुद्धा महत्वाचे असतले, पण या दरम्यान एक मोठा फटको डीप मिड विकेटच्या दिशेने। फिल्डर चेंडूच्या मागे होतो, यो झेल टिपणं गरजेचा होता, कारण कॅचेस विन द मॅचेस, लेलो कॅचेस जीतो मॅचेस। मैदानावरचा प्रत्येक झेल सामन्याचा आणि स्पर्धेचा निकाल ठरवण्यासाठी आणि निकाल लावण्यासाठी सुद्धा महत्वाचो। ह्यो सुटलेलो झेल कितपत महागडो ठरतलो येणारो काळ तुमका सांगतलो। एकेरी धावनेशी धावसंख्या 28-28 आणि त्या रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वारंवार रिव्हर्स पुलचा इरादो। आतापर्यंत विचार केलो तर 2 फॉलिंग स्वीप सीमारेषेच्या पैलाडी, 2 फॉलिंग रिव्हर्स पुल चौकारासाठी। हुजेर यावी अपर कट, कव्हर पॉइंटचं क्षेत्ररक्षक स्क्रीनवर 1 धाव पूर्ण, परत एकदा झालेली चूक। वारंवार मैदानावर अजिंक्य 11 संघाच्या खेळाडूंकडून होणाऱ्या चुका असत। याच ओव्हर मध्ये एक झेल सुटलो गेलो मिड विकेटच्या दिशेने नानूचो, आणि यावेळी एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनचात। ही झालेली मिसफिल्डिंग सुद्धा किती महागडी असू शकता। या 2 धावेनिशी धावसंख्या 30 रनचावर। अजून एक सन्मान देणारा फटको पहिल्या ओव्हर मध्ये हुजेरने आक्रमण केला। अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स या तंत्राचा वापर केला, पण दुसऱ्या ओव्हर मध्ये या सांघिक तिसऱ्या ओव्हरीत सावध तो सुखी या मालवणी म्हणीचा वापर। मऊ थै खोव आणि कठीण थै देव ही मालवणी म्हण क्रिकेटच्या मैदानावर स्ट्रॅटेजी सारखे वापरणारे हे दोनही बॅटर। आडवी बॅट फाईन लेगच्या दिशेने सर्कल मध्ये झालेला क्षेत्ररक्षण, अजून एक सिंगल। एकेरी धावेनिशी धावसंख्या 32-32, 3 षटकांची झाली सांगता। 3 षटकाच्या समाप्तीनंतर मधु प्रोलिंग संगत हवा जमवता 32, 11च्या अगदी जवळपास येणारी सरासरी, जी सरासरी उरलेल्या 3 ओव्हरीमध्ये 15च्या जवळपास नेण्याचा प्रयत्न करूचो लागतलो। या मैदानावरचा सगळ्यात मोठा स्कोर जो असा 85 धावांचा पोलीस 11 संघाचो, ज्या पोलीस 11 संघान कालच्या दिवसात प्रवेश केलो महाअंतिम सामन्यात, दी ग्रेट ग्रँड फिनाले फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025, आणि या ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करणारो पहिलो संघ पोलीस 11 कैचो असतलो। दुसरो संघ उरलेल्या 5 संघांमध्ये आजच्या दिवसाचा ह्या घमासान युद्ध तुमच्या समोर। तीन षटकाची समाप्ती, चौथ्या ओव्हरीची सुरुवात। बॉलिंग मार्कवर रोहित यादव वैयक्तिक दुसऱ्या, सांघिक चौथ्या षटकातलो पहिलो चेंडू नानू स्ट्रायकर यांच्या दिशेने वैयक्तिक 2 ही नानूची जबाबदारी, आणि सांघिक धावसंख्या 32। मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑनच्या दिशेने 91 टप्प्याचा चेंडू, ऑन ड्राईव्हचा फटको, 1 रन पूर्ण, आणि डेंजर एंडच्या दिशेने हुजेर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। हुजेरचा कौतुक करूचा लागत, आक्रमक फलंदाजी हुजेरने दाखवली। आतापर्यंत 5 देखणे खणखणीत ऑक्सिजन मास्टर चौकार हुजेरने मारले, पण धावांची भूक बघा। आपल्या संघासाठी हे दुसरो रन येणार होतो, आणि या येणाऱ्या रन साठी जास्त रिस्क सुद्धा हुजेरने घेतली। मोर रिस्क मोर प्रॉफिट, परत एकदा अर्थशास्त्राचा नियम मैदानावर फलदायी ठरताना। 2 धावेनंतर अपिश ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली। पहिल्या प्रयत्नात थोडस तोल गमावलो खरो, पण दुसऱ्या प्रयत्नात आपलं तोल सावरत टिपलेलो एक सुंदर झेल। अजून एका विकेटचा झाला पतन। 2 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावली धावसंख्या 34 रनचावर। चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर, आणि नानू तंबूच्या दिशेने। 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। नानू माघारी परतलो आपल्या वैयक्तिक 3 आणि सांघिक 34 रनचावर। नवीन फलंदाज नानूची जागा घेण्यासाठी मैदानावर हुसेन आणि हुजेर ही जोडी मैदानावर। मधु प्रोलिंग या संघाचा प्रतिनिधित्व करताना संपूर्ण स्पर्धेचो या 8व्या पर्वाचो विचार केलो तर दर्जेदार 3 अर्धशतका आपण बघितली।
कालच्या दिवसात श्रीकांत फ्रेंट 11 संघाच्या या खेळाडून या स्पर्धेतली पहिली हाफ सेंचुरी आपल्या नावे केली आणि त्यानंतर पोलीस 11 संघाच्या वतीने शशी कदम या स्पर्धेतली दुसरी हाफ सेंचुरी आणि आजच्या दिवसात रोहित खरात वेदांत 11 संघासाठी एक दर्जेदार अर्धशतक. संपूर्ण स्पर्धेतली फलंदाजीची ही 3 हायलाइट स्टोरी, 3 हाफ सेंचुरी. आजच्या दिवसात अजून दर्जेदार क्रिकेट तुमका बघूक गावतला, कारण दर्जेदार खेळाडू आणि ज्या दर्जेदार खेळाडूंनी आपल्या नावाचं नावलौकिक क्रिकेटच्या मैदानावर वाढवलो असे अष्टपैलू खेळाडू. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन फिल्डर थंय दिसता, पण यो फिल्डर फक्त बघित रावतलो कारण फटको इतको ताकदवान जणू काय हुसेन डगआउट मधून सेट होऊन इलेलो. पहिलो चेंडू सीमारेषा पार, अकांड्या पार, माठवा पार, गडग्या पार आणि डोंगरा पार. ऑक्सिजन मास्टर षटकार डायरेक्ट चंद्रार. या षटकारांची घाऊक स्वरूपात वधारलेली धावसंख्या 40 रनसार. चौथ्या ओव्हरीचो तिसरो चेंडू समाप्त. रोहित यादव 3 चेंडू मध्ये 8 धावांचो खर्च आणि हुसेन दुसरो चेंडू सन्मान दिलो. हलक्या हातान ढिल्या हातान खेळान काढलो कव्हर्स मध्ये. सेन्सिबल क्रिकेट जेका म्हटला जाता, चौकार किंवा षटकारानंतर घेतलेलो सिंगल केलेली रोटेशनची स्ट्राईकचं रोटेशन, आणि ह्या सुद्धा तितक्याच गरजेचा असा जेवढी तुमची फटकेबाजी महत्वाची. या सिंगल बरोबर धावसंख्या 41-41. चौथ्या ओव्हरीतले 4 चेंडू समाप्त. छोटा पॅकेट बडा धमाका स्ट्रायकर एंडवर हुजेर, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 5 खणखणीत, दणदणीत, आकर्षक, लाजवाब ऑक्सिजन मास्टर्स चौकार बघितला तो हुजेर. रिव्हर्स पुलचा प्रयत्न, जाता जाता बॅटची कड घेऊन जाणारो चेंडू की येस, बॅटचा हळूच चुंबन घेऊन चेंडू सीमारेषा पार. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग आणि विकेट किपर या तिघांका बीट करत चेंडूचा प्रवास आकांड्या पार. ऑक्सिजन मास्टर्स चौकार. 45 ह्यो धाव फलक. चौथ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. पहिल्या 3 ओव्हरीची धाव सरासरी 11च्या जवळपास ही धाव सरासरी आता मात्र 11च्या पहिला अडी जाताना. अजून शेवटचो चेंडू चौथ्या ओव्हरीचो बाकी. हुजेर आतापर्यंत 6 ऑक्सिजन मास्टर्स चौकार ज्याच्या बॅट मधून आपण बघितल्या, त्या हुजेरने चौथ्या ओव्हरीच्या शेवटच्या चेंडूवर सिंगल बरोबर स्ट्राईक ठेवली आपल्याकडे. 4 षटकांची संगता आणि पहिली बॅटिंग करणारो मधु प्रोलिंग संघ धावा जमवता 2 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. पहिल्या 4 ओव्हरीमध्ये 46 धाव फलक. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 सेट बॅटर मैदानावर. 11:30ची सरासरी. उरलेल्या 2 ओव्हरीत ही सरासरी 15च्या जवळपास नेणं गरजेचा, कारण मैदानावर आज झालेलो दुसरो सामनो हाय व्होल्टेज ड्रामा. मराठा 11 संघान पहिली बॅटिंग करून 72 धावा जमवले. धावांचो पाठलाग थोडंसं कठीण होतलो असं वाटत असतानाच 12 बॉलमध्ये 39 धावांची गरज असताना वेदांत 11 संघान 2 चेंडू बाकी ठेवून 73 धावांचो डोंगर पार केलेलो. म्हणजे ह्या मैदान, ही खेळपट्टी, ही भूमी जशी बॅटरला, जशी बॉलरला फलदायी, अगदी तशीच ती बॅटरला सुद्धा. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा ही खेळपट्टी तेवढीच रंजक जेवढीची दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा. शेवटच्या 12 चेंडूंचो खेळ बाकी. वैयक्तिक पहिल्या ओव्हरीची जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवर दुसरो रोहित यादव. या टीम मध्ये 2 रोहित यादव असत, त्यापैकी पहिल्या रोहित यादवने आपल्या 2 षटकांचं कोटो पूर्ण केलो आणि अजून एक रोहित यादव. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, शॉट फाईन लेग चेंडूच्या खाली. झेल टिपणा खूप गरजेचा होता. 1 रन्स आणि या 1 रन्सावर मिळाला जीवदान हुजेर साठी. खूपच खराब क्षेत्ररक्षण. अजिंक्य 11 संघाचा टॉस जिंकून घेतलेलो फिल्डिंगचा निर्णय. आतापर्यंत सुटलेलो हे दुसरो सोपो झेल. पहिल्यांदा जीवदान दिला नानूक आणि यावेळी जीवदान दिला हुजेरला. 21 धावनीची धावसंख्या 47-47. रोहित यादव हे दुसरो चेंडू पॅव्हलियन एंड कडून. हुसेनच्या बॅट मधून एक ताकदवान, एक जोरकस फटको लॉंग ऑफ पर्यंत येणारो. 21 धावनीची 48 धाव फलक. या इनिंग मधले शेवटचे 10 चेंडू बाकी. कितपत मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरतलो अजिंक्य 11 संघ. ज्या संघाच्या नावातच अजिंक्यपणा असा, तो अजिंक्यपणा मैदानावर आज दाखवणं गरजेचा.
इस्माईल युसुफ कॉलेजचा ह्या सुंदर ऐतिहासिक मैदान मुंबापुरीतले मुंबई नगरीतले अगदी मोजके स्पर्धा जे खुल्या मैदानावर खेळवले जातात आणि त्यातली ही मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेत एक मोठं मानाचं फटको मिड विकेटच्या दिशेने फिल्डरच्या कपडावरसून चेंडूचा प्रवास आश्चर्य नवल की चमत्कार ऑक्सिजन मास्टर्स षटकार साम दाम दंड आणि भेद या रणनीतीचा वापर करून शेवटच्या चेंडूवर मारलेले भेद करणारो एक सुंदर आकर्षक दर्जेदार ऑक्सिजन मास्टर षटकार आणि या षटकाराबरोबरच अर्धशतक फलकावर मधु प्रोलिंग संघाचे 54 धावा फलकावर 54 दोन गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा रोहित यादवचो पुढचो चेंडू फुल टॉस अतिरिक्त वेग मिळवण्याचा इरादो पंचांचो इशारा होईल व्हाईट बॉल अजून एक एक्स्ट्रा निशी धावफलक 55 धावा मालवणी भाषेत पाचक्याचो डबल गेम जेका म्हटलं जाता ती 55 ही धावसंख्या 55 दोन गड्यांच्या मोबदल्यात पाचव्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर 3 चेंडू समाप्त रोहितचो चेंडू हुजेर वारंवार फॉलिंग स्वीप ज्या फटक्यान आज हुजेरला खूप जास्त रन मिळवून दिले आतापर्यंत एकूण 6 फॉलिंग स्वीपचे चौकार हुजेरच्या खाती वैयक्तिक 40 या धावसंख्येवर हुजेर स्पर्धेतल्या 8व्या पर्वातली 4थी हाफ सेंचुरी करण्याची संधी हुजेर तुझ्यासाठी इनिंगचे शेवटचे 8 चेंडू बाकी बॉलिंग मार्कवर रोहित यादव शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण सुंदर धावचीची संधी आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने थोडीशी ढिलाई झाली मैदानावर थोडासा ग्राउंडिंग होणं गरजेचा होता मात्र मोठी दमछाक या दुपारच्या सत्रामध्ये छोट्या चणीचो खेळाडू मैदानावर ज्याचं नाव असा हुजेर 40 वैयक्तिक धावसंख्येवर बाद झालो पण बाद होण्यापूर्वी आपली जबाबदारी चोख पार पाडली हुजेर तुका विनंती असेल एकदा बॅट उंचावून दाखवची कॅमेऱ्याच्या दिशेने वाजणारे टाळये हुजेर तुझ्या 40 धावसंख्येसाठी पुढच्या सामन्याची नाणेफेक उमेश 11 कार आणि मयूर स्पोर्ट अलिबाग तुम्ही सज्ज रवा इनिंग्स ब्रेक मध्ये पुढच्या सामन्याची नाणेफेक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नवीन फलंदाज हुजेरची जागा घेण्यासाठी मैदानावर अनिकेत ज्याचं नाव असा अनिकेत आणि एका बाजून हुसेन जोडी दुसऱ्या बाजून रोहित यादव बॉलिंग मार्कवर षटकाची सांगता करणार शेवटचा चेंडू अनिकेत इल्याच मैदानावर सेट होऊन इलेलो डाऊन दी ग्राउंड हुसेनच्या बॅट मधून बाहेर पडलेलो आणखी एक लाजवाब खणखणीत मोये मोये डेंगे डेंगे वाव मुवमेंट दाखवणारो ऑक्सिजन मास्टर्स षटकार या षटकारानिशी 5व्या षटकाचा खेळ झालो समाप्त 5 षटकाच्या समाप्तीनंतर 12.20 ची सरासरी राखत धावफलक 61 अजूनही शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे बाकी उरलेल्या 6 बॉल मध्ये मधु प्रोलिंग संघ कितपत मोठी धावसंख्या जमवता अजिंक्य 11 संघासमोर किती धावांचं आव्हान ठेवता आजच्या दिवसात 73 धावांचं पाठलाग अगदी सहज झालो 2 चेंडू बाकी ठेवून आणि त्यामुळेच या मॅच मध्ये मधु प्रोलिंग संघ किमान 75 गाठण्याचा प्रयत्न करूचो लागत बॉलिंग मार्कवर शेवटच्या षटकाची जबाबदारी वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक 6व्या ओव्हरीत डेप्थ ओव्हर मध्ये भुवी कॉलेज एंड कडसून ही महत्वाची शेवटच्या ओव्हरीची जबाबदारी स्ट्रायकरांच्या दिशेने अनिकेत नॉन स्ट्रायकरांवर हुसेन शेवटचे 6 चेंडू भुवी बॉलिंग मार्कवर हे पहिलो चेंडू विकेट किपर कडसून झालेली अजून एक चूक हे छोटे छोटे चुका धावांचो पाठलाग करताना तुमका नक्की आठवतले कारण हे धावा तुमका पाठलाग करूचे असत असा म्हटला जाता ज्या हाताने तुम्ही आपल्या संघाक जखमा देतात त्याच हाताने दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचो पाठलाग करताना तुमका मलम लावचा असा एकेरी 22 नशी धावसंख्या स्थिरावली 62 रन्सावर 62 मनगटाचा वापर त्या मनगटाच्या वापराच्या चेंडूवर स्ट्रायकरांच्या दिशेकडून हुसेन मन मेंदू आणि मनगट या तिहेरी संगमाच्या आधारावर खेचलेलो ह्यो ऑक्सिजन मास्टर षटकार डायरेक्ट चंद्रार सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव
68 68. आजच्या दिवसातल्या सर्वोच्च धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणारो मधु प्रोलिंग संघ, मधु वालावलकर, विपुल पंडुलकर नक्की खुश असतील आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर. शेवटच्या ओव्हरीतल्या दुसऱ्या बॉलवर वाव मुवमेंट बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, पण तिसऱ्या चेंडूवर वाव मुवमेंट फिल्डिंग करणाऱ्या अजिंक्य 11 टीम साठी डॉट बॉल. जो डॉट बॉल मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये थोडस दुर्बीण घेऊन जो चेंडू शोधूचा लागतो तो डॉट बॉल. आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल. वाईडची अपेक्षा होती हुसेन कडसून, पण परत एकदा पंचांनी वापर केलो 1 ऑक्टोबर 2022च्या नियमाचो. बॉलर शेवटच्या झेपेत येण्यापूर्वी सफल झालेलो बॅटर, वाईड लाईन झालेली कॅन्सल आणि रिटर्न क्रीजची लाईन वाईड बॉलच्या स्वरूपात बदललेली. अजून एक डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव, 68 धावा. आणि त्यानंतर मारलेलो एक मोठो फटको मिड विकेटच्या कपडावरसून. टांगा पलटी, घोडे फरार, पावळेचा पाणी, 5 टाक, डायरेक्ट चंद्रार. एकच कॉल, मॅटर सॉल्व. ऑक्सिजन मास्टर्स षटकारानिशी मधु प्रोलिंग संघ एका सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने 74 धावा. आजच्या दिवसातली सर्वोच्च धावसंख्या 74. शेवटचो चेंडू बाकी. आमचे स्कोरर सर्वेश सकपाळ सरांची छबी कॅमेराबद्ध होताना. शेवटच्या चेंडूवर पुढे सरसावत मारलेलो फटको, शॉट मिड ऑफच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात सुटलेलो झेल, दुसऱ्या प्रयत्नात टिपलो गेलो आणि इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर विकेटचा झाला पतन. पहिली बॅटिंग करताना मधु प्रोलिंग संघान धावा जमवले 74. टॉस जिंकान घेतलेलो फिल्डिंगचा निर्णय पहिल्या इनिंग मध्ये थोडस अंगलट इलो की काय, कारण 6 ओव्हरीत धावांचो पाठलाग करूसा पाऊण षटकाचो 75 धावांचो आणि 75 धावांचो पाठलाग कसो होतलो बघूया थोड्याशा विश्रांतीनंतर. पण तोपर्यंत दुसऱ्या आणि आजच्या पूर्ण दिवसातल्या 5व्या सामन्याची नाणेफेक. आदरणीय ऋषी वैद्य सर, योगेश वैद्य सर, दोघे वैद्य बंधू मैदानावर उपस्थित. गोमंतक मुंबापुरीच्या क्रिकेटच्या वैभवामध्ये वैद्य बंधूंनी अनेक मानाचे तुरे खोवले आहेत आणि या मैदानावर वैद्य बंधू आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. योगेश वैद्य, मंगेश वैद्य आपलं मनपूर्वक स्वागत. नाणेफेक होते उमेश 11 खार आणि मयूर स्पोर्ट अलिबाग या 2 संघांच्या दरम्यान. मॅच नंबर 5 ऑफ द डे. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8व्या पर्वातील 4थ्या सामन्यामध्ये 75 धावांचा पाठलाग आणि 5व्या सामन्याची नाणेफेक. काय घडतंय आणि काय बिघडतंय सांगण्यासाठी ऐकूया आवाज गोड आणि मंजूळ समीर पांढरे सर.
नमस्कार. दुपारच्या सत्रामध्ये महत्त्वपूर्ण सामना मधु प्रोलिंग वर्सेस अजिंक्य 11 या दोन संघादरम्यान. अजिंक्य 11 क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. प्रथम फलंदाजीची संधी निश्चितपणे मिळाली मधु प्रोलिंग क्रिकेट संघाला आणि प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारून फलंदाज हुझेर आणि हुसेनची तोडफोड खेळी या खेळीच्या जोरावर धावा जमविल्या जात आहेत. त्या तब्बल 74 व पाऊण शतकी मजल प्राथमिक विजयासाठी मारायची आहे ती अजिंक्य 11 क्रिकेट संघाला. हुझेरच्या खाती निघतायत त्या 40 धावा तब्बल 6 चौकार व 1 षटकार यांच्या सहाय्यानं. तर दुसऱ्या बाजूनं हुसेननं वादळी तोडफोड खेळी साकारली. 4 मोठ्या फटक्यांसह म्हणजे 4 षटकारांसह 26 धावांचं योगदान दिलं आणि हीच खेळी त्याची बहारदार ठरलेली 74 धावांपर्यंत मजल मारून येण्यास कारणीभूत ठरली मधु प्रोलिंग क्रिकेट संघासाठी. ज्या संघाची भिस्त फलंदाजीवर धावांचा पाठलाग करणं नेहमी पसंत करतो तो अजिंक्य 11 क्रिकेट संघ. आणि धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे आघाडीचे फलंदाज हे मैदानावर या ठिकाणी ढिल्या पावलांना जाताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूनं मधु प्रोलिंग क्रिकेट संघाचा कर्णधार आपली क्षेत्ररक्षण रोषणा मैदानावर सजवताना दिसतोय. स्ट्राईकला अजित तर नॉन स्ट्राईकला अभिषेक ही सलामीची बिनीची जोडी या ठिकाणी मैदानावर आपण पाहतोय तो अजिंक्य 11 क्रिकेट संघाकडनं. मुंबईतील हे वलयांकित नाव क्रिकेटमधील या ठिकाणी उभरते असे खेळाडू आणि निश्चितपणे जी प्रतिभा त्यांच्या मागे नटली आहे ती प्रतिभा खुल्या विस्तीर्ण अशा या ठिकाणी युसुफ इस्माईल कॉलेजच्या भव्य दिव्य मैदानावर या ठिकाणी सादर करण्याच्या प्रयत्नात फलंदाज म्हणून आपली भूमिका बरखुबीनं निभावण्यासाठी या दोन फलंदाजांची वर्णी ही मैदानावर लागली आहे. समालोचन कक्षामध्ये सन्माननीय चंदू शेटे सर त्यांच्या साथीला मालवणीचा बुलंद आवाज बालधर चौधरी यांचं सुमधुर समालोचन आपण ऐकलं. निश्चितपणे क्रिकेट रसिकांसाठी महापर्वणीचा असा हा दिवस म्हटलं तर वावगं ठरणार नाहीत. क्रिकेट रसिकांचं निखळ मनोरंजन हे समालोचनाच्या माध्यमातून होतंय तर दुसऱ्या बाजूनं आपला जिगरबाज खेळ साकारत या ठिकाणी डोळ्यांची पारणं फेडली जात आहेत. आज सकाळपासून जी तौबा गर्दी प्रेक्षक वर्गांची ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट क्लबच्या या भव्य दिव्य अशा स्पर्धेला लाभली त्या क्रिकेट रसिकांचं एक मनोरंजन हे निश्चितपणे होत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रिंकू पहिला चेंडू या ठिकाणी विथ अलॉंग द कार्पेट जमिनी लगत फटका सजविला जातोय जोपर्यंत फेक नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने येते. एकेर धावेसाठी अजित आपली पावलं वळवितोय आपल्या सहकार्याच्या साथीनं. एकेर धावेनं खातं हे खोललं जातंय भरभक्कम देहयष्टीच्या ज्याची उंची जवळपास 6 फुटापर्यंत असा गोलंदाज या ठिकाणी रिंकू पंचांच्या डाव्या हाताकडनं आपला विस्तीर्ण असा मारा करताना दिसतोय आणि तो विस्तीर्ण असा मारा रोखण्यासाठी फलंदाजी मार्कला स्ट्राईकला अभिषेक फलंदाज आणि अभिषेकचे मनसुबे रोखण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. या स्पर्धेच्या नियमावलीला अनुसरून एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तो डीप लॉंग ऑनला व एक डीप मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक रोषणाची पाहणी करत रिंकू याचा सामना करण्यासाठी अभिषेक हा सज्ज होतोय. वेगवान चेंडू त्याहूनही मोठं प्रत्युत्तर चेंडूचा प्रवास मिड विकेट सीमारेषेच्या अलगत या ठिकाणी रोखला जातोय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवून जोपर्यंत गोलंदाज या ठिकाणी रिंकू याच्याकडे फेक येते 2 धावा सहजगत्या अभिषेकच्या खाती नोंदल्या जात आहेत. दुहेरी धावाने अभिषेक स्वतःचं खातं खोलतोय व जी 75 धावांचा पाठलाग करण्याची मोहीम त्याच्या सहकार्यानं एकेरी धावेनं या ठिकाणी राबवली आहे त्या मोहिमेला 2 धावांची मदत ही मिळते. सांघिक धावफलक 3 धावा 2 चेंडूंचा खेळ समाप्त. रिंकू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं यावेळी इनसाइड आउट पद्धतीनं या ठिकाणी जागा स्वतःसाठी निर्माण करत एक नेत्रदीपक असा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे निघतोय तो षटकारासाठी. जी फलंदाजी हुझेर व हुसेन या द्वयींकडनं पाहायला मिळाली त्या आक्रमक फटकेबाजीच्या पावलावर पाऊल ठेवत धावांचा पाठलाग करताना खास करून पॉवर प्ले मध्ये काही जोखमीचे फटके अति आवश्यक आहेत आणि त्याच अति आवश्यक असलेल्या फटक्यातील एक मोठा फटका निघतोय तो फलंदाज अभिषेक याच्या माध्यमातून आणि त्याला मोजमाप तब्बल 6 धावांचं मिळतंय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त 9 धावा धावफलकावर 75 धावांचा पाठलाग करताना. आपण पाहतोय डीप लॉंग ऑफला एक खेळाडू एक डीप मिड विकेटला खेळाडू बाकीचे सर्व खेळाडू एक मिड ऑन एक शॉर्ट स्क्वेअर लेग एक शॉर्ट फाईन लेग एक शॉर्ट टर्नमॅन एक बॅकवर्ड पॉइंट एक या ठिकाणी स्वीपर कव्हर व एक एक्स्ट्रा कव्हर अशा तऱ्हेनं सजविले जात आहेत ते सर्कलमध्ये संभाव्य एकेरी धाव रोखण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज ज्या वेगाने चेंडू आला त्याच्या दुप्पट वेगाने डीप
मिड विकेट सीमारेषा लीलया पार केली जाते ते अभिषेक कडनं. अभिषेक नावाचं वादळ या मैदानावर अक्षरशः थैमान घालतंय आणि हे थैमान घालणारं वादळ प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज रिंकू व त्याच्या साथीदारांना पूर्ण नतमस्तक होण्यास प्रवृत्त करतंय. 4 चेंडूंवर निघतायत तब्बल 15 धावा, 75 धावांचा पाठलाग करताना व पॉवर प्ले मध्ये केवळ 2 खेळाडू सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात. या नियमावलीचा फायदा घेत आपली आक्रमक फटकेबाजी सहर्ष सादर करतोय तो अभिषेक नामक फलंदाज. वैयक्तिक 14 धावांवर अवघ्या 3 चेंडूंचा सामना करत. मोठे फटके हे निश्चितपणे मैदानावर निनादतायत आणि हेच निघालेले मोठे फटके प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला गोलंदाजला विचार मंथन करण्यास प्रवृत्त करतायत. विचार मंथन होतंय, रणनीती सजविली जाते. फलंदाज अभिषेकला रोखण्याचा या ठिकाणी बेत आखला जातोय आणि हाच बेत सर्वस्वी मानून या ठिकाणी गोलंदाज रिंकू कर्णधाराने दिलेला कानमंत्र हा संघहिताचा असेल हे जाणून या षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सज्ज होतोय. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखला असा फटका, चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. 2 षटकार त्यानंतर चौकार. 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत याचे प्राथमिक इशारे देताना दिसतोय आणि हेच प्राथमिक इशारे प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला मात्र निश्चितपणे अडचणीत आणताना दिसत आहेत. अवघ्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त व तब्बल 19 बिनबाद अशी वादळी धावसंख्या अजिंक्य 11 क्रिकेट संघाची 75 धावांचा पाठलाग करताना. यानंतर सामना खेळवला जाईल तो मयूर स्पोर्ट्स अलिबाग वर्सेस उमेश 11 खार या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या सूचना की आपण आपल्या संघ साथीदारांसह या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर नाणेफेकीचा कौल आपण आजमावायचा आहे. षटकाची सांगता करण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज रिंकू. यावेळी पाहिलं जातंय की चेंडू आखूड टप्प्याचा बॅकफुटला जातोय. मनगटी फटक्याने केवळ चेंडूवर दिशा देण्याचं कार्य करतोय. एकेरी धावेने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न हा अभिषेकचा यशस्वी ठरतोय व पहिल्या षटकांमध्ये तब्बल 20 धावा कुटल्या जात. आता 5 षटकांमध्ये प्रति षटकामागे 11 धावांच्या धावगतीनं 55 धावांची गरज ही येऊन ठेपते. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर षटकार, 5व्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतरच्या शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव म्हणजे तब्बल 20 धावा कुठल्या जात आहेत. त्यातील 19 धावा अभिषेकच्या खाती तर एकेरी धाव ही अर्थातच या ठिकाणी अजित यादव याच्या पदरी पडते. गोलंदाजी मार्कवर बदल निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 20 धावा निघाल्यानंतर हे दुसरं षटक कंजूशीने फेकावं, जमलेली जोडी फोडावी या इराद्यानं या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर रिंकू याच्या जागी जिशान या गोलंदाजाची वर्णी ही लागते. द मॅन ऑफ गोल्डन आर्म म्हणून जिशानची ख्याती कीर्ती जमलेली जोडी तो अलगत फोडतो आणि तीच कामगिरी या मैदानावर त्याने आपल्या संघासाठी निभवावी या उद्देशानं या ठिकाणी मधु प्रोलिंग क्रिकेट संघाचा कर्णधार जिशान याच्या हाती चेंडू सुपूर्द करतोय. पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करतोय तो जिशान. वेगवान असा निश्चितपणे त्याचा मारा असेल. डावखुऱ्याचा हा गोलंदाज पहिला चेंडू मधल्या यष्टीवरचा सुरेखरित्या मिड विकेटला टोलविला जातोय. मात्र क्षेत्ररक्षक सीमारेषेवर कार्यरत चेंडू अडवतोय. चेंडूची फेक यष्टीरक्षकाच्या दिशेनं होते. अभिषेकच्या खाती मिळते ती एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने वैयक्तिक 20 धावांवर अभिषेक आपण पाहतोय आणि बऱ्याच वेळेनंतर म्हणजे जवळपास 6 चेंडूंच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सलामीचा फलंदाज डावखुऱ्याचा अजित याला चेंडू खेळण्याची संधी ही मिळते. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी निश्चितपणे मैदानावर कार्यरत आणि डाव्या उजव्या हाताची जोडगोळी ज्या वेळी कार्यरत असते त्यावेळी गोलंदाजाला की डोकेदुखी ठरते. त्या डोकेदुखीतनं कशा तऱ्हेनं स्वतःला सावरतोय जिशान हे पाहायचं आहे डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज. फटका मोठा सजवायचा होता मात्र हा फटका सजविण्याचा प्रयत्न करताना या ठिकाणी जी अपेक्षित पायांची हालचाल असते त्याला फुटवर्क क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. त्या फुटवर्कचा अभाव या ठिकाणी दिसतोय तो फलंदाज अजित मध्ये. चेंडूच्या सरळ रेषेत तो आला नव्हता तर जाग्यावरनं चेंडू टोलवण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्यामुळेच चेंडू निर्धाव गणला जात. बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर एका निर्धाव चेंडूची गणना ही होते. क्षेत्ररक्षक रचनेत फेरबदल पहा.
फ्लाइंग स्लिप मध्ये असलेला खेळाडू थोडासा वाईट ठेवण्यात येतोय. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जान सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू ओढली जाते. यापूर्वीच्या चेंडूची सलग 2 चेंडू निर्धाव गणले जात आहेत. एका बाजूनं जी आक्रमकता आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली होती त्या आक्रमकतेला या ठिकाणी कुठेतरी रोखलं जातंय. बचावात्मक अशी कामगिरी करताना गोलंदाज चूक करण्यास फलंदाजला प्रवृत्त करतायत. सलग 2 निर्धाव चेंडू गेल्यानंतर काहीसा कानमंत्र मिळतोय तो अभिषेक याच्याकडनं आपल्या साथीदार अजितला आणि तो संघहिताचा कानमंत्र ठरेल हे जाणतोय. व परत एकदा नव्या उत्साहानं नव्या जोमानं डावखुराचा फलंदाज अजित सामना करण्यासाठी सज्ज होतोय. फुलर लेंथ पद्धतीचा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत लिलया चिरली जाते. केवळ गोलंदाजाच्या वेगाचा वापर करत या ठिकाणी खाली क्षेत्र ठरव्यांचं निवडलं जातंय. कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नसलेल्या ठिकाणी म्हणजे निर्धन स्थळी या ठिकाणी चेंडू मार्गक्रमण करतोय. अजितच्या खाती चौकार प्राप्त होतोय. काहीशी लय अजितलाही प्राप्त होते. ज्या 4 धावांनी सांघिक पाऊशतक म्हणजे तब्बल 25 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अजिंक्य 11 क्रिकेट संघाच्या पाठलाग करताना 75 धावांचा. कुटनाटेक तमाशा देख पद्धतीचा फटका टोलविण्याचा प्रयत्नापासून निश्चितपणे या ठिकाणी असमर्थता डावखुराचा फलंदाजला. एक मात्र चौकारचा या षटकातील अपवाद वगळता बाकीचे चेंडू हे सर्व काही ठीकठाक सर्व काही आलबेल असल्याचे संकेत देताना दिसत आहेत. मधु प्रोलिंग क्रिकेट संघासाठी षटकाची यशस्वी सांगता करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी गोलंदाज दिशान हा सज्ज होतोय आमच्या विरुद्ध दिशेनं पंचांच्या उजव्या हाताकडून. ओव्हरपेच चेंडू फटका सजविला जातोय. तो एक्स्ट्रा कव्हरला एक धाव फलंदाज पूर्ण करताय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात दिसलेला आपण पाहतोय. सुरेखरित्या चेंडू अडवून चेंडूची तत्परतेनं फेक गोलंदाज ज्यांच्या खाती होते. केवळ 6 धावा खर्च करणारं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना कुठेतरी बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडणारं, फलंदाजांची परीक्षा पाहणारं आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारं असं जिजान याचं षटक समाप्त. खेळ समाप्त होतोय 2 षटकांचा व 2 षटकांच्या सांगतेखेरीज प्रति षटकामागे 13 धावांच्या धावगतीनं 26 धावा धावफलकावर या झळकलेल्या आपण पाहतोय. 2 षटकांचा कोटा हा पूर्ण म्हणजे पॉवर प्लेची नियमावली संपुष्टात येते. आता मात्र मनाजोगा क्षेत्ररक्षण रूरचनाचा या ठिकाणी डाव हा आजमावू शकतो प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार. कारण 5 खेळाडूंना सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची आता मुभा असेल आणि या आदर्शवत क्रिकेटच्या नियमावलीला अनुसरून गोलंदाजीमध्ये तर बदल होईल. पाहायचंय कोण गोलंदाज सज्ज होतोय. बहुधा गोलंदाज आफताब याची वर्णी ही लागते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक 3रं षटक फेकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स यांकडनं आणि निश्चितपणे आफताबच्या कडव्या माराचा प्रतिकार करेल तो चिवट असा मुंबईचा फलंदाज तो म्हणजे अजित यादव स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला अभिषेक. एक वादळी खेळी साकारताना 2 षटकार 1 चौकार यांची आतषबाजी मैदानावर करतोय. फुलर लेन पद्धतीचा चेंडू बॉलर बॅक चालू पद्धतीचा फटका टोलवता क्षणी एकेरी धाव घ्यायची. आपल्या साथीदाराला स्ट्राईकवर आणायचं हा बेत कमालीचा यशस्वी ठरतोय. एक चोरटी डोळ्यांना खुणावत या ठिकाणी घेतलेली धाव एकेरी धावेची भर घालते. सांघिक धाव संकेत या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 27 धावांवर. यानंतर प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना होईल तो मयूर स्पोर्ट्स अलिबाग वर्सेस उमेश 11 खार या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की लगेचच आपण नाणेफेकीचा कौल आजमावण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. मयूर स्पोर्ट्स अलिबाग आणि उमेश 11 खार दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना की नाणेफेकीचा कौल आजमावण्यासाठी लवकरात लवकर आपण कॉर्न बॉक्सच्या दिशेनं यायचं आहे. 27 धावा धावफलकावर. हा कुर्तापाचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू फाईन लेगच्या दिशेनं नेत्रदीपक असा फटका टोलविला जातोय. जी अतिरिक्त उसळी चेंडूनं घेतली होती त्या अतिरिक्त उसळीचा वापर करत या ठिकाणी केवळ दिशा देण्याचं कार्य या ठिकाणी करतोय तो अभिषेक. बराच वेळ मैदानावर मी सेट झालोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि ज्या ठिकाणी धावा जमविण्याची संधी मला मिळेल त्या ठिकाणी मी फटकेबाजी करेल व 75 धावसंख्येचा पाठलाग करण्याचा अतोनात प्रयत्न करेल असा स्पष्ट संकेत येतोय तो अभिषेक याच्या माध्यमातून. ज्या 4 धावांनी धावफलक वधारतोय तो तब्बल 31 धावांवर.
31 धावांची वादळी अशी सलामी डाव्या व उजव्या हाताच्या या जोरगोळीकडून देण्यात येते. ही जोरगोळी प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरते आणि खास करून अभिषेकला बाद करावं या इराद्यानं गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज आफताब हा सज्ज. सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, तिन्ही यष्ट्या उघड्या ठेवून चेंडू टोलविण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. मात्र गोलंदाज आफताब फलंदाजाच्या मनात नक्की काय चाललंय ते हेरतोय आणि त्याच्या विरुद्ध कामगिरी करण्यास प्रवृत्त करणारा म्हणजे निर्धाव चेंडू फेकत स्वतःचा आत्मविश्वास वाढविणारा असा चेंडू या ठिकाणी गणला जातोय. मैदानावर 31 धावा या धावफलकावर. त्यावेळी मात्र स्वीपचा फटका टोलवायचा होता. संपर्क मनाजोगा होत नाही. तो चेंडू व फळीमध्ये चेंडू पॅडला स्पर्श करतोय. चेंडू पायावर आदळल्याने लेग बाईटच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात निघते ती एकेरी धाव. जी एकेरी धाव अवांतर धावांचं खातं खोलते व या एकेरी धावेने धावफलक वधारतोय तब्बल 32 धावांवर. तिसरं षटक या डावातील प्रगतीपथावर. फुलरलेन पदेचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका सजविला जातोय. तो मिड विकेटला चेंडू टोलवता क्षणी एकेरी धाव घेण्याचा इरादा सफलतेत परावर्तित होतोय. त्या ठिकाणी मात्र घोडचूक गोलंदाजाकडनं. अपेक्षित होतं क्षेत्ररक्षकानं केलेली फेक ही अचूकरित्या टिपणं, मात्र ती टिपण्याची कामगिरी आफताब करू न शकल्याने बोनस एकेरी धाव आणखी मिळते ती धाव फलकात व सांघिक धावफलक वधारला जातोय तो 34 धावांवर. विनंती आहे ती अर्थातच या ठिकाणी मयूर स्पोर्ट्स अलिबाग व उमेश 11 खार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल आजमावायचा आहे. आकुर्तापचा चेंडू फटक्यामागे ताकद नव्हती, मात्र दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत या ठिकाणी चिरली जाते. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा लिलया चौकाराशी पार करतोय. षटकाची यशस्वी सांगता नेत्रदीपक चौकारानं होते. अजूनही आव्हानातील हवा गेली नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत निकरानं आम्ही 75 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय हे ठासून सांगतोय एका चौकारानं. तिसऱ्या षटकाची सांगता करत डावखुराचा फलंदाज अजित यादव व 3 षटकांच्या सांगतेखेरीज 38 धावा धावफलकावर या पूर्णत्वास आल्यात. म्हणजे अजूनही 37 धावा साथ देत आहेत. 18 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना आज दुपारच्या सत्रातील या ठिकाणी संपन्न होतोय. मयूर स्पोर्ट्स अलिबाग व उमेश 11 खार या दोन संघादरम्यान अनेक वलयांकित नावं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय, ज्यांनी क्रिकेट 2 दशक आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर गाजवलेच असे आदरणीय ऋषी वैद्य सर यांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण सामन्याची नाणेफेक होताना दिसते. नाणेफेकीचा कौल आजमावला जातोय आणि तो नाणेफेकीचा कौल अखेर जातोय. तो उमेश 11 खार क्रिकेट संघ नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकतोय. कडक असं ऊन आणि या कडक अशा उन्हातनं खेळाडूंना थोडासा दिलासा, थोडासा विसावा मिळण्यासाठी या ठिकाणी शीतपेय मैदानावर गेलंय. शीतपेयाचा आस्वाद घेतल्यानंतर परत एकदा खेळास सुरुवात होते. 3 षटकांचा खेळ समाप्त. 38 धावा धावफलकावर. अजूनही 37 धावांची आवश्यकता. प्राथमिक कार्यासाठी या ठिकाणी 38 धावांची भरभक्कम पायारोवणीची खेळी आपण पाहिली आहे आणि हीच पायारोवणीची झालेली खेळी कुठेतरी भंग व्हायची, कुठेतरी सलामीच्या फलंदाजला बाद करायचं. प्रतिस्पर्धी संघ जो वरचढ ठरतोय त्या वरचढ सरणाऱ्या संघाला कुठेतरी खाली आणायचं या प्रयत्नात गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जिम्मी याची वर्णी आमच्या विरुद्ध दिशेनं लागतंय. पंचांच्या उजव्या हाताकडनं मारा करण्यासाठी जिम्मी हा गोलंदाज सज्ज होतोय. आल्याच या ठिकाणी स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पायांवर आदळतोय. पायांना चेंडू आदळल्यानंतर हलकीच दाद मागितली जाते, ज्या दादेमध्ये विश्वास कमी उत्साह जास्त. पंच सांगतायत की चेंडूने जरूर पायाला स्पर्श केला फलंदाजाच्या, मात्र ज्यावेळी चेंडूने पायाला स्पर्श केला त्यावेळी तिन्ही यष्ट्यांची आणि चेंडूचा सुतोवाद संबंध नव्हता. त्यामुळे पायचीतच्या संभाव्य धोक्यापासून फलंदाज वाचतोय. लेग बाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव मिळते. ती अर्थातच या ठिकाणी अजिंक्य 11 क्रिकेट संघाला ज्या एका अवांतर धावेच्या सहाय्यानं सांघिक 39 धावा या धावफलकावर.
अजूनही 36 धावा साथ देत आहेत. 17 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. पहिला सामना या आजच्या दिवसातील अवघ्या 6 चेंडूंवर संपला आणि त्यानंतरचे मात्र सामने सर्व मोठ्या धावसंख्येचे झाले आणि धावांचा पाठलाग मात्र लिलया झालेला आपण या मैदानावर पाहिलाय. शॉट दरम्यान वायरिश गली 1 पॉइंट असा क्षेत्ररक्षक रोरशनेचा कट लावून या ठिकाणी चेंडू फेकला जातोय. तो जिम्मी याच्याद्वारे चेंडू तोलविला जातोय. तो मिडॉन क्षेत्रात क्षेत्ररक्षण होतोय. चेंडूची परती चेंडू परतीच्या मार्गावर तोपर्यंत एकेरी धाव डावखुराचा फलंदाज अजित यादव सहजगत्या पूर्ण करतोय. ज्या एकेरी धावेने धावफलक वधारतोय तो 40 धावांवर. चोख असं प्रत्युत्तर 75 धावांचा पाठलाग करणार बिनबाद 40 धावा. चौथं शतक प्रगतीपथावर जमलेली जोडी फोडण्याच्या प्रयत्नात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जिम्मी हा सज्ज. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हवेमध्ये फटका अपेक्षित होता मात्र चेंडू हवेत न विरता या ठिकाणी जमिनीलगत घरंगळत जातोय. तो शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं चेंडू अडवून तत्परतेनं फेक केली जाते मात्र ही फेक जोपर्यंत अडविण्यात गोलंदाज बॅकअप करणारा खेळाडू जोपर्यंत यशस्वी ठरतोय एक झटपट धाव ही अर्थातच प्राप्त होते फलंदाज अभिषेकच्या खाती. ज्या एकेरी धावेने 41 धावा या धावफलकावर. कंजूशी गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज जिम्मी याची 3 चेंडूंवर 3 धावा निघतायत या षटकात. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आता मात्र एक खराब असा चेंडू ज्या चेंडूची प्रतीक्षा या ठिकाणी डावखुराचा फलंदाज अजित करत होता त्या अजितसाठी मेजवानीचं निमंत्रण देणारा असा चेंडू. निमंत्रण स्वीकारलं जात आहे. चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषा दर्शवली जाते. ऐन मोक्याच्या क्षणी निघतोय एक उत्तुंग असा षटकार. ज्या 6 धावांनी धावफलक वधारतोय तो 47 धावांवर. मुंबई रणजी ज्यानं आपल्या आक्रमक फटकेबाईच्या जोरावर गाजवली आहे तो अजित यादव खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाज जिम्मी यावेळी सुरेख असा फटका डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. या फटक्यामागे निश्चितपणे प्रतिभा दडली होती. ती दडलेली प्रतिभा स्पष्टपणे व्यतीत करताना डोळ्यांचं पारणं फेडणारा डीप लॉंग ऑफच्या दिशेनं हवेमध्ये टोलविलेला एक साहसी फटका चौकाराचं योगदान देतोय. 4 धावांनी सांघिक अर्धशतक बघता बघता हे अजिंक्य 11 क्रिकेट संघाचं परिपूर्ण होतंय. 51 धावांची एक भरभक्कम सलामी पहिल्या कड्यासाठी चौथ्या षटकांच्या मध्यंतरापर्यंत आपण अनुभवतोय 75 धावांचा पाठलाग करताना. गोलंदाज जिम्मी सज्ज. समोर आहेत फलंदाज डावखुराचा. यावेळी चेंडूला हलकीच दिशा दिली जाते. पॉइंट क्षेत्रात एक हाती क्षेत्ररक्षण करत जो चेंडू हुलकावणी देत पाहत होता त्या चेंडूला रोखलं जात आहे मात्र दुसऱ्या बाजूला या ठिकाणी क्षेत्ररक्षण रूरचनेमध्ये जी तफावत आपण पाहिली होती ती तफावत दुहेरी बोनस धावेच्या रूपात परिपूर्णतेत या ठिकाणी व्यतीत होते. 2 महत्वपूर्ण धावा डावखुराचा फलंदाज अजितच्या खाती. 2 महत्वपूर्ण धावा ह्या अजिंक्य 11 क्रिकेट संघाच्या खाती. चौथ्या षटकाची यशस्वी सांगता 2 धावांनी होते. 4 षटकांचा खेळ समाप्त. 53 धावा धावफलकावर म्हणजे अजूनही 22 धावा ह्या साथ देत आहेत आणि या साधेला प्रतिसाद देण्यासाठी 12 चेंडूंचा अवधी हा शेष राहतोय. पहिल्या चेंडूवर लेग बाईटच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात 1 धाव. त्यानंतरच्या 5 चेंडूंवर तब्बल 14 धावा निघतायत ज्यामध्ये 1 षटकार आपण पाहतोय, 1 चौकार पाहतोय, 1 दुहेरी धावांसाठी गेलेला फटका, 2 एकेरी धावांसाठी गेलेले फटके. एकंदर निघतायत त्या तब्बल 15 धावा व 3 षटकांमध्ये 37 धावांची आवश्यकता असताना निघालेल्या 15 धावा आता 22 धावांवर येऊन समीकरण ठेपते. 12 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 12 चेंडू 22 धावा. एका बाजूनं आक्रमकता सिद्ध केली आहे ती अभिषेकनं आणि अभिषेकच्या तोडीस मी की कुठे कमी नाही. जो रणजी क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव माझ्या पाठीशी ज्यावेळी संघ अडचणीत असतो त्यावेळी तारणहार म्हणून जी भूमिका मी वटवतो तीच भूमिका अजिंक्य यादव याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अजित यादव याच्या माध्यमातून अजिंक्य 11 क्रिकेट संघासाठी आपण पाहतोय. 12 चेंडू 22 धावा. चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा यष्टीरक्षक गफलत करतोय. संधी एकेरी धाव घेण्याची. त्या संधीचं सोन्यात परावर्तन करताना एकेरी धाव लिलया घेतली जाते. वाईचा इशारा पंचांकडनं म्हणजे 2 अवांतर धावा खाती जोडल्या जात आहेत त्या अजिंक्य 11 क्रिकेट संघाच्या. याचाच अर्थ 12च्या 12 चेंडू असूनही शेष 2 धावा कमी होत आहेत. आवश्यक
धावांचा पाठलाग करताना आता 20 धावांची गरज ही येऊन ठेपते. 12 चेंडू 20 धावा. डावखुराचा अजित यादव स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे गोलंदाजी मार्कवर तो दिशान हा गोलंदाज. दिशानला या ठिकाणी निश्चितपणे रोखावं लागेल या फलंदाजला, कारण सामना अजूनही संपला नाही. जर या मोक्याच्या क्षणी 1-2 सफलता प्राप्त झाल्या तर सामन्यात रंगत येऊ शकते, मात्र ती सफलता कोणत्या चेंडूवर येऊ शकेल याची निश्चिती काही लागत नाही. ओव्हरपी चेंडू हवेमध्ये फटका. ज्या क्षणी चेंडू व फळी यांचा संगम झाला होता, षटकाराचा शिक्का बसला होता. औपचारिकता पंचांकडनं पूर्ण होते. 6 धावांचा इशारा येतोय. आता अवघ्या 14 धावांची गरज येऊन ठेपते व तब्बल 11 चेंडूंचा अवधी हा शेष राहतोय. संपूर्ण सामन्यामध्ये फलंदाजांचा बोलबाला आपण पाहिला. प्रथम फलंदाजी करताना 74 धावा, प्रत्युत्तर देताना 4 षटक 1 चेंडू यांच्या सांगत्याखेरीज 61 धावा या धावफलकावर. उजव्याशीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला जातोय. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. अचूकरित्या यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करतोय. एकेरी धाव ही पूर्णत्वास नेली जाते. पंचांचा इशारा वाईटचा म्हणजे तब्बल 2 धावांचा बोनस. या 2 अतिरिक्त धावांनी धावफलक वधारतोय तो 63 धावांवर. म्हणजे आता अवघ्या 12 धावांची गरज येऊन ठेपली आहे व 11 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. ऐन मोक्याच्या क्षणी दडपणाला बळी पडतोय तो अर्थातच या ठिकाणी मधुप रोलिंग क्रिकेट संघ. जरूर फलंदाजी तुमच्या संघानं बहारदार केली, मात्र धावांचं संरक्षण करताना गोलंदाजी क्षेत्ररक्षण या दोन्ही विभागात आपल्याकडनं अपेक्षित कामगिरी सादर न झाल्याने काहीसा अडचणीत येतोय मधुप रोलिंग क्रिकेट संघ. मात्र अजूनही या ठिकाणी अनिश्चितता ही परिपूर्ण. या सामन्यात 11 चेंडू 12 धावा. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू फटका लॉंग ऑनच्या दिशेनं सफलता मिळू शकली असती, मात्र आत्मविश्वास गमावलेला संघ तो म्हणजे मधुप रोलिंग क्रिकेट संघ. साधी संधी या ठिकाणी दवडतोय. फलंदाजला बाद करण्याची सोपी संधी ही वाया जाते. ज्या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकला असता, निर्धाव चेंडू गणला जाऊ शकला असता, त्या ठिकाणी मिळते ती एकेरी धाव. याचाच अर्थ अजूनही 11 धावांची आवश्यकता म्हणजे 64 धावा धाव फलकावर. 10 चेंडूंचा खेळ बाकी व 11 धावांची अति आवश्यकता. अकुर्टपाचा शॉट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टोलविण्यास फलंदाज चुकतोय. चुकल्या क्षणी या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र धाव निघणार नाही याची दक्षता यष्टिरक्षक घेतोय. आणि बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर एका निर्धाव चेंडूची गणना ही होते मैदानावर. 9 चेंडूंचा खेळ बाकी, 9 चेंडूंवर 11 धावांची आवश्यकता. नऊ चेंडू 11 धावा. और ते चेंडू देखण्या असा फटका. चेंडू रडार मध्ये होता, चेंडू स्लॉट मध्ये होता आणि स्लॉट मध्ये चेंडू मिळाल्यानंतर त्याला प्लॉट मध्ये पाठवत षटकाराचा आविष्कार आपण पाहतोय तो फलंदाज अजित यांच्या माध्यमातून. आता मात्र विजयाचे सोपस्कार हे काहीसे सोपे वाटत आहेत. औपचारिकता या सामन्यात शेष राहिली असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही. आणि या अवस्थेला कारणीभूत कोण असेल तर अजित यादव व अभिषेक या डाव्या उजव्या हाताच्या फलंदाजांकडनं झालेली तोडफोड अशी फटकेबाजी. 70 धावा धाव फलकावर अवघ्या 5 धावांची आवश्यकता. विजयासाठी तब्बल 8 चेंडूंचा खेळ हा शेष राहतोय. 8 चेंडू 5 धावा साधं सोपं समीकरण या ठिकाणी साईड स्क्रीनवर या ठिकाणी काहीसा व्यत्यय आल्याने सामन्यामध्ये या ठिकाणी क्षणिक विश्रांती मिळते. या सामन्यामध्ये पर्यायानं 8 चेंडू 5 धावांची आवश्यकता. सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल असल्याचा हा निर्वाळा. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू फाईन लेगच्या दिशेनं जमिनीलगत फटका. चौकार निघेल यात कोणतीही शंका नाही. 4 धावा निघतायत. दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीच सुटते. मात्र स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग म्हणजे राहिलेल्या 7 चेंडूंवर नाममात्र एकेरी धावेचं उद्दिष्ट विजयासाठी. हे अर्थातच या ठिकाणी अजिंक्य 11 क्रिकेट संघाला. सलामीची जोडी अजूनही अबाधित मैदानावर कार्यरत आहे. या जोडीनं या ठिकाणी धावांचा पाठलाग करताना आवश्यक असलेली एकेरी धाव घेतली तर निश्चितपणे या स्पर्धेतील तो विक्रम ठरेल, यात कोणतीही शंका नाही.
लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू ढिल्या हाताने टोलविला जातोय. परत एकदा चेंडूचा प्रवास हा चौकारासाठी होतोय. विजयी चौकारानं तब्बल 10 गडी तंबूमध्ये बाकी ठेवत प्राथमिक विजयाचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. ते अजिंक्य 11 यांच्या मार्फत. अजित यादव जो सुरुवातीला शांत होता, मात्र ती वादळापूर्वीची शांतता होते. आपल्या नावलौकिकाला साजेसा असा खेळ अजित यादव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरुवातीला आक्रमक अभिषेक, पहिल्या षटकामध्ये त्यांना 19 धावा कुठल्या. त्यानंतर अजित यादवना संधी मिळाली. अजित यादव आपले हात खोलतायत, संघाला सुस्थितीत नेत आहेत व तब्बल एका षटकाचा अवधी बाकी राखत 10 गडी तंबूमध्ये शेष ठेवत सर्व गड्यांनी विजय मिळवत या स्पर्धेतील आणखी एका विक्रमाला गवसणी घातली जाते. ती अजित यादव याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अजिंक्य 11 क्रिकेट संघाला आणि 42 धावांची एक वादळी खेळी साखर या ठिकाणी आपल्या संघाला एक हाती विजय ज्यांनी मिळवून दिलाय तो अजित यादव सामनावीर या पारितोषिकाचे मानकरी ठरतायत. अजित यादवला 42 धावांची वादळी अशी खेळी